नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की 12 मार्च 2025 रोजी आपला बोर्डाचा पेपर आहे आणि ह्या पेपरसाठी ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे. एकूण 40 गुणांचा आपला पेपर असेल. तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. यासारख्या पुढच्या विषयांच्या इतिहास भूगोलच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील किंवा यापूर्वी झालेल्या पेपरची उत्तरपत्रिका आपल्याला हवी असेल तर ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा. त्यातही आपल्याला सायन्स या विषयासंदर्भात बरीचशी माहिती अतिशय सोप्या शब्दांमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यानंतर प्रश्न पहिला, योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. पुनर्जनन पद्धती प्लॅनेरिया या प्राण्यात आढळते. ड हा पर्याय बरोबर आहे. दुसरं उदाहरण बघा. लॅक्टोबॅसिलस ब्रैज या सूक्ष्मजीवांच्या मदतीने कॉफी हे पेय तयार केले जाते. तिसरं, जनुकातील एखादे न्यूक्लिड ओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात. पुढचं, महाराष्ट्रात तारापूर हे प्रमुख अणुऊर्जा निर्मितीचे केंद्र आहे. 5. संधिपात संघाचे उदाहरण विंचू हे आहे. त्यानंतर ब भाग बघा. खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. 1. गटातील वेगळा शब्द ओळखा. तर तो शब्द आहे पापलेट. दुसरं आहे सहसंबंध लिहा. त्वचा मेलेनिन, स्वादुपिंड इन्सुलिन, ट्रिपिन्स. त्यानंतर तिसरं, सत्यविधान आणि असत्यविधान ओळखा. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय, सत्य. दुसरं, WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव जागतिक आरोग्य संघटना. त्यानंतर योग्य जोडी जुळवा. पुरुष ब ही जोडी आहे 44 अधिक XY. त्यानंतर शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. दुसरं, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना न्यूतनीकरण ऊर्जा म्हणतात. आणि तिसरं आहे, व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. बघा, या ठिकाणी दोन्ही शास्त्रीय कारणे द्या, त्यांची उत्तरं. या पद्धतीने ती लिहायची आहेत. पुढचं ब भाग. खालील प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. 3 गुणांसाठी पहिला प्रश्न. किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा. दुसरं आहे, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, तो तक्ता या पद्धतीने पूर्ण करायचा आहे.
पुढचा प्रश्न. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर प्रश्न तिसरा, कोणतेही 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. जीवनसत्वे म्हणजे काय? विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा. क. वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक एक उदाहरण लिहा. दुसरे व्याख्या लिहा. मूलपेशी, क्लोनिंग, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. तिसरं बघा, दिलेल्या उतार्यातल्या गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत आपल्याला. एक उतारा दिलेला आहे आणि त्या कंसामध्ये काही गाळलेल्या जागा आहेत बघा, त्या अशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. पुढचा भाग उतार्याचा. असा एक उतारा यावर्षी तुम्हाला येईल. पुढचं बघा, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. एक आकृती दिलेली आहे बघा ती. त्यानंतर तिच्यावर आधारित प्रश्न. पुढचा प्रश्न तक्ता पूर्ण करा. ताणतणाव व्यवस्थापनाचे 6 उपाय आपल्याला विचारले. ते आहेत वाचन, योग्य आहार, नृत्य, संगीत, विधायक छंद आणि व्यायाम. पुढचं, प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्यांची नावं लिहा. बघा ती साहित्य. पुढचं, अवशेषांगे म्हणजे काय? ब भाग, मानवी शरीरातील कोणत्याही 2 अवशेषांगांची नावे लिहा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे. बघा, पहिल्याचं उत्तर आहे तारामासा, त्यालाच कंटक चर्मी असंही म्हणतात. दुसरं आहे जंतगोळी. तिसरं आहे मत्स्य, पापलेट, समुद्रघोडा, शार्क. प्रश्न, खालीलपैकी एक प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. पहिल्याचं वृषण, दुसऱ्याचं 60 मायक्रोमीटर, तिसऱ्याचं द्रव शुक्राणू वेगाने वहन करते, चौथं शुक्रपेशी ही अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार होते, आणि ऊचं शिरण मूत्राशय. त्यानंतर तक्ता पूर्ण करा. धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. लुप्तप्राय प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, असुरक्षित प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती, हे 4 पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. पुढचा प्रश्न आहे बी भाग. 4 मुद्दे लिहायचे आहेत जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात. सी मध्ये तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला. 1 गुणासाठी रेड लिस्ट, गुलाबी रंग आणि हिरवा रंग.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी 12 मार्च 2025 रोजी होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.